सावधान, कायेमध्ये उतरा. म्हणजे कायानुसती. आणि कायेमध्ये उतरता येत नसेल डायरेक्ट, तर मग श्वासाचा आधार घ्या. आनापानसती, काया आनापानसती आणि कायेमध्ये अशा पद्धतीने उतरता येतं का पहा. म्हणजे माझी पद्धत आहे ती प्रॅक्टिस. अर्थात ते अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसमधून साधतं ते. पण मुख्य मुद्दा हा आहे की सतीमध्ये यायचं असेल तर कायेमध्ये यायचं. आणि काया जिवंत आहे हे आता आपण पुन्हा पुन्हा पाहतोय. प्रतित्य समुत्पाद हा आपला विषय चाललेला आहे. आणि दुःखचक्र आणि हा अभ्यास सुरू झाला आहे. आणि 2-3 घटना अशा घडल्यात हम्म. हम्म. की ते धक्कादायक पण आहेत. 1-2 धक्कादायक आहेत. एक जास्त धक्कादायक होती कालची. म्हणजे आपण दुःखचक्राचा अभ्यास करतोय, भवचक्राचा अभ्यास करतोय. आणि दुःखाची वेगवेगळी दुःखाची आणि जीवनाची वेगवेगळी रूप समोर येत आहेत. दुःख अज्ञानातून निर्माण होतं, पण अज्ञानाचा अनुभव येत नाही लवकर. अज्ञानाचा, अविद्येचा म्हणजे अजागृत अवस्थेचा अनुभव थेट येत नाही. कारण अविद्या, अज्ञान हे या जिवंत शरीरामध्ये, हाडामासामध्ये, त्यातल्या जिवंतपणांमध्ये, त्या जाणीवांमध्ये नेणिवा म्हणजे अजागृत अवस्था दडलेली आहे. आणि जोपर्यंत आपण सतीची प्रॅक्टिस करत नाही व्यवस्थित, तोपर्यंत आपल्याला तो अंधार एक तर कळत नाही, दिसत नाही. कारण अंधार पाहायला जो प्रकाश पाहिजे, आपण अंधारात असू तर अंधार दिसत नाही, कारण अंधारातच आहोत. पण प्रकाशात असू तर अंधार नावाची गोष्ट आपल्याला जाणवते. मी आतली गोष्ट करतोय. म्हणून सती हा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशात आपल्याला आपली अविद्या दिसू शकते, पण ती प्रॅक्टिसनं नंतर लक्षात येणारी गोष्ट आहे असं दिसतंय. त्यामुळं अज्ञान, अविद्येतून मग पुढं काय काय होतं आणि काय काय होत होत शेवटी दुःख होतं. तर ते दुःखही कळत नाही, कारण अज्ञानात, त्याचे अज्ञानता आहे, त्याची अविद्या आहे. म्हणजे अविद्या इथून तिथून सगळ्या याच्यामध्ये पसरलेली आहे. ज्या 12 कड्या आपण काल पाहिल्या थोडक्यात. अविद्या, अविद्येतून संस्कार, संस्कारातून विज्ञान, विज्ञानातून नामरूप, नामरूपातून षडायतन, षडायतनातून किंवा षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शातून वेदना, वेदनेतून तृष्णा, तृष्णेतून उपादान, उपादानातून भव, आणि मग जन्म, जरा, व्याधी, मरण, शोक, परिदेव वगैरे जे काही शब्द आहेत ते ते जे शेवटी दुःखाचे जे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या दुःखाच्या अवस्था आहेत. त्याचं थोडंसं बारकाईनं निरीक्षण करण्याची गरज आहे. आधी काय येतं?
म्हणजे जसं आपण म्हणतो ना, छोटं दुःख मोठं दुःख, त्याच्याहून मोठं दुःख, त्याच्याहून मोठं दुःख, ज्याला काही तांत्रिक भाषेमध्ये नरक यातना म्हटलेलं आहे. नरक यातना म्हणजे प्रचंड यातना. म्हणजे तिथे खूपच असं तडफड असते, जीव कासावीस असतो. आणि काय करावं सुचत नाही. अशा ज्या यातना आहेत, जे तर कधी काळी जर आपल्याला अनुभवाला आलेले असतील तर कळतील, नसतील अनुभवाला आल्या तर काही गोष्टी आपल्याला इतरांकडे पाहून त्याचा समानुभूती तर नसते ती आपली, परंतु त्याचा अंदाज येतो. आता काही गोष्टी एकदम स्पष्ट बोलता येत नाही, सांगता येत नाहीत. कारण जे हे अं, अविद्येतल्या अंधारात घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये. कालचा मी जो दुःखाचा प्रकार पाहिला, तो जवळचा मित्र होता आणि त्याचं वय 55 होतं. आणि तो जवळपास वयाच्या 25 एक वर्षापासून तो संपर्कात होता. त्याचं वय 25, म्हणजे विद्यार्थीच होता. 25 असेल त्याच्या कमी तर. आणि नगरमधल्या धम्मकार्यामध्ये त्याचा माझ्याबरोबर सहभाग असायचा त्यावेळेला, त्रैलोक्यात असताना. आणि तो खूप सक्रिय होता आणि जवळचा होता. त्यानं आत्महत्या केली. काही वर्ष तो संपर्कात नव्हता माझ्या. म्हणजे फोन शिवाय काही संपर्क नव्हता जास्त. कधी काळी असं भेट व्हायची, नाही म्हणून, परंतु एवढी क्लोज नव्हती भेट. त्याच्यामुळे त्याचं नेमकं काय चाललं होतं फक्त मला ऐकून माहिती होतं. इतर लोक सांगायचे, मित्र त्याचे किंवा संघातले लोक. 2 महिन्यापूर्वी त्याचा फोन आला होता भेटायचे म्हणून. नाही आला. त्याला त्याला म्हटलं ये, नाही आला तो. आणि नंतर गेलाच. तर त्याच्या जलदानला काल मी गेलो. तिथं तिथं मी जे काही बोललो त्याचा रेकॉर्ड मी पाठवलेला आहे. ते पाठवलं याच्यासाठी की आपल्याला मृत्यूची वेगवेगळी निमित्त आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. मृत्यू होय नैसर्गिक येईल, नाही तर कुठल्याही निमित्ताने येईल. ती ठरलेली गोष्ट आहे. ती नॉर्मल मृत्यू येईल, सर्वसाधारण मृत्यू येईल. सर्वसाधारण मृत्यू म्हणजे जन्म झालाय, मोठा झालाय, म्हातारा झालाय आणि आता थांबता येणार नाही म्हणून ते कार्य थांबतं, जीवन कार्य, आणि मृत्यू ओढवतो. हे नैसर्गिकपणे. त्याच्यामध्ये आधी आजार वगैरे हे चाललेले असतात, परंतु वार्धक्य आणि मृत्यू हे नैसर्गिक मृत्यू आहे. परंतु बरेचसे मृत्यू जे असतात, हे मरण जे असतात, हे अबनॉर्मल असतात. त्यातलं काल एक होतं जे नेहमीचं मरण नाही. आणि त्याला तर ते प्रचंड दुःख होतच, परंतु तो ज्या पद्धतीने गेला त्याचं इतरांना दुःख आता काही दिवस आणखी भोगावं लागणार. नंतर थोडा विसर पडू शकतो, त्याची तीव्रता कमी होईल, परंतु दुःख दुःखाला जन्म देतं. आता त्याच्यामुळे कुटुंब आणि इतरांना पण त्याचं
दुःख होणार. दुःख सत्य आहे. दुसरी एक नातेवाईक आजारी आहे, ती पण अशी म्हणजे सिरियस आहे. वयस्कर आहे, सिरियस आहे, पण हार्टच्या फुफ्फुसाच्या याच्या बाकी आजारांनी ती ग्रस्त आहे. तर मृत्यूपूर्वीच्या अशाही काही यातना असतात. दुःख सत्य आहे. बुद्धांचं म्हणणं बरोबर आहे. गेल्या आठवड्यात एक नातेवाईक बाई गेली. तिला पण गुडघ्याचे आजार, मणक्याचे आजार, थकवा आणि बरंच काही काय झालं होतं म्हणे नंतर. तर दुःख सत्य आहे. तर हे अनुभवाची गोष्ट असल्यामुळे आपल्याला ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि भवचक्र, दुःखचक्र उलट पाहिलं पाहिजे. जे थेरी म्हणून जे काल सांगितलं, किंवा असं म्हणतात बुद्धांनी तसं सांगितलं, तसं प्रॅक्टिकली नाही पाहता येत, नाही अभ्यास करता येत. थेरॉटिकली करू शकतो, ते काय ऐकायचे, वाचायचे, माहिती करून घ्यायचं, ते ज्ञान आहे. पण प्रत्यक्ष संशोधन जर करायचं असेल तर पहिलं काम शरीराच्या संपर्कात येणं, स्वतःच्या संपर्कात येणं, स्वतःचं भान असणं, म्हणजे जीवनाचं भान असणं, जगण्याचं भान असणं, काय काय होतंय ते पाहणं आपल्या पातळीवर, कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्तामध्ये, इमोशन्स, आपल्या भावना, विचार प्रक्रिया, याच्यात काय काय चाललंय याचा चांगला परिचय होईपर्यंत सती साधना करत राहणं आणि त्याच्याशी एकरूप होणं शेवटी. म्हणजे नंतर आपल्याला विचार करण्याची गरज नाही पडली पाहिजे का आपल्याला उतरायचंय, काय आहे ते उतरायचं आणि हे पाहायचंय ते पाहायचंय. नंतर ते एक काय म्हणतो आपण तिथे परमनंटली जातो, परमनंटली उतरतो आपण, आणि ती अवस्था महत्वाची आहे. आणि मग आपल्याला बारकावे कळतात सगळे. पण बाहेर इतरांचं जगणं आपल्याला जे दिसतं, जाणवतं, त्याच्यातूनच जीवनाची वेगवेगळी स्वरूपं लक्षात येतात. ते जगणंच आहे, ते त्यांचं जगणं आहे. आपण आपलं जगणं पाहतो, जीवन पाहतो. बाहेर ज्या काही घटना घडतात त्या पण जगण्याच्या काय तऱ्हा आहेत, जगण्याच्या तऱ्हा आहेत, मरण्याच्या तऱ्हा आहेत. एवढ्या आठवडाभरामध्ये 2-3 प्रकार मी पाहिले. आणि हा नुसता बौद्धिक अभ्यास नाही, मला परत परत पटायला लागलं. याआधी बौद्धिक अभ्यास केलेला आहे, भावचक्र, प्रतीचे समुत्पाद, बराच मोठा लांबलचक अभ्यास आहे तो. आणि डोक्यानं अभ्यास केला तर डोक्याला खुराक आहे. प्रॅक्टिकली अभ्यास केला तर बोध आहे, बोधी आहे. म्हणून उलट जावं लागतं. आणि उलट जावं लागतं म्हणजे काय, जी गोष्ट आधी अनुभवाला येते थेट, डायरेक्ट, तिथूनच सुरुवात करायची. आता आपला थेट अनुभव काय आहे, पहिला सती, हा डायरेक्ट अनुभव आहे. आपण उतरतो स्वतःमध्ये आणि स्वतःच्या जीवनाचं स्वरूप आपण लक्षात घ्यायला सुरुवात करतो. श्वास असा असा चाललाय, शरीरामध्ये अशा अशा हालचाली आहेत, जाणीव आहेत,
भावना आहेत, चित्त आहे, विचार आहेत, पाहणं आहे, ऐकणं आहे, गंध, चव, स्पर्श, उठणं, बसणं, चालणं, खाणं, पिणं, झोपणं, व्यवहार, हे सगळ्या ज्या आपलं जीवन ही मुवमेंट आहे ना, हालचाली आहेत, गती आहेत. वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारचं आपलं हे चाललेलं आहे. स्थिर काहीच नाही. स्थिती अशी अशी काहीच नाही. एका जागी नाही. जीवन हे एका जागी नाही. ते गती आहेत. स्थितिशील जीव जो असतो ते वनस्पतीत पाहता येतं. त्याही वाढतात, त्याही मोठ्या होतात, परंतु त्या एका जागी असतात. त्यांची मुळं जमिनीत असतात. प्राणी जमिनीशी जोडलेले असतात, परंतु मोकळे असतात. आपले पाय जमिनीवरच असतात. आपलं शरीर जमिनीलाच टेकलेलं असतं कायम. जमीन सोडून आपण उभं नाही राहू शकत. थोडं जमीन सोडली कशाच्या तरी निमित्तानं, समजा उडी मारली, तर उडी संपली की खालीच येतो. वरून पडलो तर खालीच येतोय. विमानात किती उंच गेलं कृत्रिम शक्ती लावून, कारण ती एक शक्ती आहे, ऊर्जा त्याच्यात, जे काही इंधन आहे, जे काही त्याची त्याची अं, गुरुत्वाकर्षणाच्या म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या पृथ्वीच्या विरुद्ध जाण्याची त्याची जी काही अं, ताकद आहे, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाण्याची, ती ताकद लावून ते आकाशात जात आहे. आणि पण ती ताकद समजा नसेल, म्हणजे काही आपण अपघात पाहतो, विमानाचे अपघात पाहतो, वरती त्याचं काही नियंत्रण सुटलं किंवा काही बिघाड झाला, तर ते किती वेगानं खाली येतं आणि त्याचं काय होतं हे आपल्याला, आपण अपघाताची आपण बातम्या पाहतो. म्हणजे आपण जोपर्यंत असतो, जमिनीशी असतो, तेव्हा जमीन जमिनीला धरून असतो आपण. जमीनच धरून ठेवते. किंवा निसर्गच असा आहे. आपण पृथ्वीचाच भाग असल्यामुळे पृथ्वीशीच कनेक्टेड आहोत. आपलं वजन जे असतं, जडत्व, ते जडत्व हे गुरुत्वाकर्षणाने जमिनीला धरलेलं आहे. त्यामुळे जमिनीला धरूनच राहावं लागतं. तर हे सगळं आपल्याला जेव्हा सतीने आपण जेव्हा उतरतो आपण, तेव्हा हे काही काही गोष्टी अशा म्हणजे अ, चमत्कारिक पण वाटतात. पण हे असं कसं काय येतं? त्याला काही उत्तर नाही दिसत नाही, उत्तर नाही जाणवत. फक्त हे असं असं आहे, ते आपल्याला सतीने, जागृतीने जाणवतं की आपण जमिनीला धरून आहोत. आपण नाही जमिनीला धरून, जमीन आणि आपण ते एकमेकांशी यांनी गुरुत्वाकर्षणाने बांधलेले आहेत. तर हे जीवनाचं स्वरूप आहे. आपण एकदम 12वी कडी पाहतोय, तर तिथं आपल्याला दुःखाचा संबंध म्हातारपणाशी, म्हणजे वयाशी, वार्धक्य, त्याच्या आधी तरुणपण आहे, ते बालपण आहे, ते म्हणजे वार्धक्य, म्हणजे जन्मापासून वार्धक्यापर्यंत, म्हातारा होईपर्यंत नॉर्मल जर जगणं झालं, मृत्यूपर्यंत,
तरी काही ना काही दुःख हे नॉर्मल याच्यात असतंच ते. नसतं कोणासाठी जो त्याच्यात अडकून नाही. पण आता ती वेगळी प्रॅक्टिस आहे, साधना आहे. परंतु ज्याला ते कळत नाही का हे दुःख काय आहे, तो दुःख भोगतोच. जन्मापासून तरुण, म्हातारा आणि मृत्यू. जन्म, जरा, व्याधी, मरण. जरा, व्याधी, मरण. जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपणापर्यंत म्हणजे वय. म्हातारपण म्हणजे वय. जन्म झाला की वय व्हायला सुरुवात झाली, म्हणजे वय वाढायला सुरुवात झाली. त्याच्या आधी पण झाली, गर्भाशयात पण वाढ होते. तेही वयच आहे. पण ते वय आपण मोजत नाही. आपलं वय आपण जन्मानंतर मोजतो. पण वय जसं वाढत जातं तसं आपण नैसर्गिकपणे जगलो तर वार्धक्यापर्यंत जातो, म्हातारपणात जातो. आणि नैसर्गिकपणे नंतर ते त्याचं काय म्हणतात ना, गॅरंटी संपली. म्हणजे जगण्याची क्रिया आता होत नाही, होऊ शकत नाही. मग ती ऊर्जा नाही थांबत, ती मृत्यू. तर हे नॅचरली होतं, परंतु हे होता होता व्याधी चालू असतात. आणि तो आपला प्रश्न असतो. खरा आपला प्रश्न मृत्यू मरण नसतो. आपला खरा प्रश्न व्याधी आहे. व्याधी म्हणजे दुःख आहे. आणि दुःख ह्या अवस्थांमध्ये येते, म्हणून आपण जन्म, जरा, व्याधी असं ते असं म्हणतो. म्हणजे जन्म, जन्मतः दुःख, वाढताना दुःख, मरताना दुःख. पण मुख्य प्रश्न जो दुःख आहे. आता ॲबनॉर्मल जे आता कालची घटना किंवा मग एक दोन घटना ज्या मी सांगितल्या मगाशी, तर हे बिघाड आहे. शारीरिक बिघाड, मानसिक बिघाड. पण 90, 95, 99% बिघाड हा मानसिकच असतो. आता मेडिकल सायन्स पण म्हणते की बहुतेक आजार जे असतात ना, म्हणजे शारीरिक बिघाड, हा सायकोलॉजिकलच असतो, मानसिकच असतो. मनावरचं टेन्शन, प्रेशर, भीती, अस्वस्थता, एकटेपणा. आता कालची आत्महत्येची घटनाही एकटेपणामुळे, एकटा पडला होता तो. म्हणजे दिसत होता, चालता फिरता होता, बोलतोय, सगळं करतोय, परंतु आतमध्ये एकटा आहे तो. आणि ते असह्य झालं. त्याची वेगळी कारणं होती, काही अज्ञात पण आहेत. 2 महिन्यापूर्वी भेटला असता मला, तर मला काही गोष्टी कळाल्या असत्या, पण तो नाही भेटला. तर अज्ञात कारणानं त्याच्यावर ते मनावरचं प्रेशर होतं, टेन्शन होतं, एकटेपणा होता. आणि त्याचं कोणी ऐकून घेतलं नाही किंवा त्यानं कोणाला सांगितलं नाही. ते घडून आलं नाही, त्यामुळे त्याला व्यक्त होता आलं नाही. धम्माचा हा विषय आहे, मित्रता, कल्याण मित्रता. असा काही कोणी असता समजा त्याच्यासोबत, तर कदाचित तो वाचला असता. पण ते काही गोष्टी परिस्थितीशी आपण बांधलेले असतो. तोही परिस्थितीशी बांधलेला, इकडं मी पण परिस्थितीशी. असं आहे काही गोष्टी जे त्याचं आपण विश्लेषण पण करू शकत नाही. आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा सामाजिक आणि संघटनेच्या संघ अमकं ह्या गोष्टी काल मी बोललो, मला ते काहींना खटकलं, ते काहींना आवडलं नाही. परंतु जे वास्तव आहे ते असंच आहे. त्याच्यामुळे भेटीगाठी पण अशा, कारण त्या व्यक्तिगत माणूस म्हणून भेटण्याऐवजी आपण कुणाचे तरी म्हणून काहीतरी भेटतो आपण. म्हणजे संघाचा मेंबर किंवा ह्या संस्थेचा मेंबर, त्याचा मेंबर, तो आपला नाही, हा वेगळा आहे. तर ही जी भेदवृत्ती आहे, या भेदवृत्तीतून मानवता हरवते. मानवता हरवते म्हणजे माणुसकी हरवते. आणि माणुसकी हरवली की मग माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाही.
म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, माणसाचा माणसाशी असलेला माणसासारखा जो जे माणुसकीचं नातं आहे ते धम्म आहे. माणसाचा माणसाशी असलेला व्यवहार, त्याच्यात बाकीची कोणती आयडेंटिटी येत नाही, कोणती जात येत नाही, रंग, रूप, गरीब की श्रीमंत, ही संस्था का ती संस्था, याचा काही संबंध नाही. ह्या पक्षाचा का तो पक्षाचा, भारतातला का बाहेरचा, लहान की मोठा, ज्ञानी की अज्ञानी, काही संबंध नाही. मानवी संबंध हे सरळ सरळ असले पाहिजे. मग ते एकमेकांना ओळखता येतात खरं म्हणजे. आणि आयडेंटिटीतून पाहिलं, आपण म्हणतो ना, ज्या रंगाचा आपण चष्मा घालतो तसं जग दिसतं असं म्हणतो ना, तसं आपल्या मनात ज्या प्रतिमा असतात समोरच्या विषयी किंवा त्याच्या मनात आपल्याविषयी, त्याच्यातून आपलं परीक्षण चाललेलं असतं. हा दिसतो कसा, वागतो कसा, याची भाषा कोणती, कोणत्या प्रांतातला, कोणत्या जातीचा, गोरा की काळा, गरीब की श्रीमंत, चांगला की वाईट, हे आपलं पाहण्याची पद्धत असते, तऱ्हा असते. म्हणजे आपलं मन तसं असतं, तसा चष्मा असतो. म्हणजे संस्कार, याला संस्कार म्हणतो आपण. जसे संस्कार असतात तसंच पाहणं. आणि संस्कार हे अविद्येतून, पहिलीच कडी, अविद्येतून संस्कार निर्माण होतात. ते अंधारातूनच ते संस्कार ते तयार झालेले आहेत, आपल्याला माहिती आहे नाही. आणि आपली तशी एक काय म्हणतात तशी दृष्टी बनते, नजर बनते, आणि ती नजर सम्यक दृष्टीत मोडत नाही, ती मिथ्या दृष्टीत येते. ती ती अं, काय म्हणतात त्याला, पॉल्युटेड किंवा करप्टेड विजन, म्हणजे विकृत दृष्टी आहे ती, प्रदूषित दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी. तिथं माणूस माणसासारखा दिसत नाही. कारण आपणही स्वतःला माणसासारखं नाही पाहत, आपण आयडेंटिटीतून पाहतो, स्वतःकडे आयडेंटिटीतून पाहतो. त्या आपल्याकडे आयडेंटिटी कार्ड असतं ना, आणि मग आपण ते सांगतो, हा मी अमका अमका आहे, तर आपण स्वतःला तसंच समजतो. पण प्रत्यक्षात आपण आत उतरून पाहिलं स्वतःकडे तर काही नाही, काही वय दिसत नाही, न आपलं कामही दिसत नाही, न आपली गरिबी न श्रीमंती न काय आहोत, किंवा काहीच कोणताच भेद आत उतरल्यावर दिसत नाही. सगळं सारखंच दिसतंय, जिवंत असते तो. बाहेर पाहिलं की लगेच इंद्रियाच्या पातळीवर, व्यावहारिक पातळीवर सगळं भिन्न वेगळं. आत पाहिलं की एक तर अंधारच आहे सगळा, आणि अंधारात काही त्याला नाव देता येत नाही. बाहेर पाहिलं की मग प्रकाशात सगळी नावं देतो, आणि सगळं धरून सगळं त्याच्यात मग त्याच्या आत जे संस्कार होतात ते कळत नाही, ते दिसत नाही. कारण आतमध्ये प्रकाश नाही, म्हणजे सती नाही, जागृती नाही. ते असं काय म्हणतात त्याला, द्वैत, म्हणजे दोन पातळ्यांवर जगतो आपण, आत आणि बाहेर, उंबऱ्याच्या आत आणि उंबऱ्याच्या बाहेर आपण म्हणतो त्याला. त्या दोन्हींची सती जेव्हा येते, भान येतं, तेव्हा मग ते भेद वगैरे कमी होतात, नॅचरली कमी होतात. कारण तसं नाहीच आहे, वास्तव तसं नाहीच आहे, ते तसं वाटतंय, तसं दिसतंय. त्याला दुसरा एक शब्द वापरलाय, विपर्यास. बुद्धांनी त्याला विपर्यास शब्द वापरलाय. वेगळंच दिसतंय ते, तसं नाहीच आहे, ते तसं दिसतंय. आणि जे दिसतंय, जे कळतंय, जे जाणवतंय, त्याला धरून ठेवतो, ते संस्कार. म्हणून संस्कार हेच सगळ्या पुढच्या गोष्टींचं मूळ आहे. संस्कार हे दुःख आहे. सभ्ये संखारा दुःखाती. आता कसं, आता आपण विरुद्ध चाललो. दुःख, दुःखाचं कारण आपण आता थोडी म्हातारपणावर चर्चा केली. तारुण्य, आता कालचा हा 55 होता, परंतु त्याच्यात फार दिवसांपासून तो यातना भोगत होता. आणि आपण आपल्या याच्यातून पाहतो की काही काही आपल्या जीवनातल्या ज्या यातना आहेत, अगदी
बालपणातल्या यातना आत्तापर्यंत चालू आहेत. म्हणजे ते हे नाही होत, थांबत नाही ते. म्हणजे कधी कधी काही घटना ज्या असतात लहानपणच्या, आता बऱ्याच लोकांना आपलं काही ना काही लहानपणच्या काही अशा पूर्ण डिस्टर्ब करणाऱ्या, काही अगदी जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या पण काहींच्या लहानपणच्या आठवणी आहेत. माझ्या पण आहेत. त्या बुजत नाहीत आपल्या. संस्कार पाहिल्याशिवाय बुजत नाहीत. सतीशिवाय त्याचं ते बुजत नाहीत. त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्याचा बोध झाल्यावर ते आधी जसे वाटतात तसे नंतर जाणवत नाही. तर हे असं, ही दुःखाची परंपरा जी आहे ही अशी शेवटपर्यंत चालते. दुःख हे असं अशा प्रकारे सत्य आहे आणि तोच विषय हातात घ्यावा लागतो जर दुःखमुक्त व्हायचं असेल तर, विमुक्त व्हायचं असेल तर. आणि याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, उतरावं लागतं. आणि ते सोपं नसतं. कारण आपला व्यवहार जो असतो, व्यावहारिक जीवन जे असतं, उंबऱ्याच्या बाहेरचं जे जीवन असतं, ते आपल्याला त्या बाहेरच्या जीवनाला आतल्या जीवनानं बांधून ठेवलेलं असतं जणू काही. संस्कार उंबऱ्याच्या आत खुंटे असतात जणू काही, आणि उंबऱ्याच्या बाहेर विषय असतात. जसे जसं प्राणी कसे खुंटीला बांधून ठेवलेले असतात ना, आणि ते आयुष्यभर ते खुंटीला तसेच असतात. आपण गाया, बकऱ्या, बैल, गाय हे पाहतो आपण. त्यांना खुंटीला बांधून ठेवलं की ते गोठ्यात ठेवलं, त्या खुंटीतून त्यांना सोडलं तरी ते परत गोठ्यात येतात. आणि जणू काय स्वतःच म्हणतात, स्वतःला बांधा म्हणतात, असं असं जणू काय ते असतं. त्याचं आपलं जे व्यावहारिक जगणं, हे संस्कारित जगणं जे असतं, आयडेंटिटीतलं जे जगणं असतं, ओळखीतलं जे जगणं असतं, संसार म्हटलं याला, प्रपंच, हे फिरून फिरून परत त्या तिथंच येत आहे ते. म्हणजे दुःखातच येत आहे ते फिरून फिरून. हॅबिट, मी असं आहे आणि ते तसंच राहील, असं ते साहजिकच असं वाटतंय. जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत, सती नाही तोपर्यंत, जोपर्यंत सती नाही तोपर्यंत दुःख चक्र चालू राहतं. मग ते म्हातारपणातलं असेल, तरुणपणातलं असेल, जन्मापासून ते चाललेलं असतं. तर दुःखाचं मूळ जे आहे ते जन्म आहे. ही 11वी 12वी कडी आहे. याचं कारण भाऊ आहे. हे असं असं आपण बनलेलो आहोत. हे काय आहे हे आपण उद्या पाहणार आहोत. आजचा वेळ संपलेला आहे जवळपास. परत यायचंय का? हो किंवा नाही सांगा.